मालकीनबाई काय करताय? तुम्ही जीव का देताय? सोड! मालकीनबाई, काका काकू कोणी आहे का? अहो तुम्ही काय असं का करताय? कोणीतरी या लवकर! मालकीनबाई, सोड मला! तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची? सोड! तुम्ही काय करताय? सोड! मालकीनबाई, काका काकू कोणीतरी या! अगं बाई, तुझी हिम्मत कशी? बरं झालं बाई, इकडे ये. अगं काय आखुळेपणा करायचा? बरं झालं तुळसे, तू धावलीस. यमुनेचा जीव वाचला ग. नाही जगायचंय मला. का वाचवलंस मला? नाही जगायचंय. सगळ्यांनाच नकोशी झालीये मी. कोणासाठी जगू मी? नाही जगायचंय. अगं आम्ही आहोत ना यमुने. शंभू आहे ना. पण तुम्हाला मी नकोय ना रमाई. हा निघू तर नेहमीच म्हणत असतो, सासरी निघून जा. पण रमाई, तुला पण मी नकोय का ग? तू तर थेट म्हणालीस सासूबाईंना, शंभूला नका नेऊ, यमुनाला घेऊन जा. मग कोणासाठी जगू मी? नाही जगायचंय मला. सासरी मला जायचं नाही आणि इथे मला तारा नाहीये. काय करू मी? नाही जगायचंय मला. मरू दे मला. यमुने, यमुने, अगं माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढलास तू. हक्काचं घर तेच आहे तुझं. अगं आणि तिथे तुझा नवरा आहे. अगं माई म्हणाल्यात ना, जावई बापू सुधारलेत आता. मग जायला काय हरकत आहे? यमुने, अशी हिंमत सोडून कसं होईल? तू सासरी जाऊन तिथलं वातावरण तरी बघ. बाब्या, भंड्या, तुम्ही घराच्या परसदारी जाऊन बघा. तुळसा म्हणजे आपल्या रावळात आलेली मुलगीच आहे का? असल तर लगेच मुसके आवळा. जा. जी. मालकीनबाई खरं बोलताय. शेवटी बाईच्या हक्काचं घर तिचं सासरच असतं. तुम्ही एकदा जाऊन तर बघा. तू कोण आहेस ग मध्ये बोलणारी? मोलाने काम करणारी आहेस ना तू? तुला आमच्यातलं काय माहिती? लग्न पण नाही ना झालंय तुझं. अगं मंदकटे, तू मला काय शिकवतेस? जा, निघ जा, तुझं काम कर जा. अगं पण ताई, माई स्वतः तुला न्यायला आली. शिवाय यावेळी इनामदार सुद्धा आलेत. हो हो, इनामदारांचा अर्धा चेहरा काळा आणि अर्धा गोरा. तरीही आपण त्यांचा मान ठेवायलाच हवा. आणि त्या काय चुकीचं बोलतायत? तू त्यांच्या घरची सून आहेस हे ना ते निमित्त सांगून तू इतके महिने माहेरीच आहेस. पण आता तुला सासरी जायला हवं. हो, आणि जाऊन बघ खरंच जावई बापू सुधारलेत की नाही. तुला तिथे कशी वागणूक मिळते ते बघ. तुला खरंच तिथे त्रास झाला ना तर ये ना परत इथे. पण एकदा जाऊन तरी बघ. आणि यमुने, तिथे जर सगळं चांगलं असेल, सगळं छान असेल तर मग शंभूला तिथे न्यायचं की इथे ठेवायचं ते ठरवू ना आपण. आणि हो, हे प्रकरण जास्त चिघळवू नकोस, नाही तर गावकी बोलवायचे आणि शोभा व्हायची. भाऊजी बरोबर बोलतात. दिगू, भाऊजी तुम्ही आज जा. माई आणि इनामदार दोघे पाहुणे आहेत घरी. आणि इथे आपण सगळे परसदारी आहोत. बरं नाही दिसत. उगा चिडायचे ते. जा तुम्ही. यमुने, पण माझं बाळ. तुझं एकटीच नाहीये ते बाळ. आणि तू खंबीर हो बघू. आणि काही झालं तरी लक्षात ठेव, शंभू त्यांच्या
वंशाचा त्यांच्या घराण्याचा वारस आहे. त्यांनी गावकी बसवली तर आपलं काहीच चालणार नाही. सहज शंभूचा ताबा घेतील ते. यमुने, हे बघ, शांत हो आणि सामोपचारानं घे. जा सासरे. रमाई हो हो, रडू नको, रडू नको.